2 टेबलस्पून बटर, 2 टेबलस्पून तेल, 2 लवंग, 1 इलायची, कांदा, लसूण अद्रक घालून परतवून घेऊ. 1 कप बिया काढून चिरून घेतलेला टोमॅटो घालून परतवून घेऊ. 1 टेबलस्पून काजू घालून लो फ्लेमवरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईल. टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत. थंड करून एकदम सॉफ्ट प्युरी करून घेऊ. 1 टेबलस्पून बटर आणि 1 टेबलस्पून तेल, 1 तेजपान आणि कांदा घालून गोल्डन परतवून घेऊ. मिरची पावडर, धनेजिरे पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि आपण बनवलेली प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. 1 कप पाणी घालून लो फ्लेमवरती झाकण ठेवून प्युरी 5 मिनिट शिजवून घेऊ. 150 ग्राम पनीर कट करून घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून घरच्या दुधावरची साय घालून मिक्स करून घेऊ. लो फ्लेमवरती झाकण ठेवून 2 मिनिट भाजी शिजवून घेऊ. आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून घेऊ. गरमागरम पनीर मखनी तयार झालेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.